नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 10 वाजलेल्या त्या घरातलं सकाळचं सगळं काम झालेलं आहे. गुरांचं बघून गुरांना सकाळीच पाला टाकलेला आहे खायला. गुरांची वैरण खायची होत आली. आता थोड्या वेळानं पाणी पाजायचं गुरांना. आज जरा उशीर झालाय घरातल्या कामांना. कपडे धुवायचे ते अजून. चला कपडे धुवून घेते आता. आज गुरुवार आहे आमचा उपवास आणि सगळ्यांसाठीच इथं घरीच आज केळीचे वेफर्स बनवले. आज गुरुवार आहे, मार्गशीर्ष महिन्यामधला 3रा गुरुवार. त्यामुळे इथं मस्त अशी पूजा मांडली, रांगोळी काढली छान. चला आता पुस्तक वाचून घेते. म्हणजेच श्री महालक्ष्मीची कोण कथा म्हणतं, कोण पोथी म्हणतं, ते आता वाचून घेते. श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. श्री महालक्ष्मी कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात वास करावा, पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्या, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्वभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे. द्वापार युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली. तेथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे नाव भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता आणि प्रजादक्ष होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे यांचे ज्ञान त्याला होते. अशा या राजाच्या राणीचे नाव होते सुरचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती. त्यांना एकूण 8 अपत्य होते, 7 पुत्र आणि त्यांच्या नंतर झालेली एक कन्या. राजा राणीने कन्येचे नाव शांबाला ठेवले होते. एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राजप्रसादी राहावे, त्याने राजा आणखी सुखी होईल, प्रजेलाही तो आणखी सुख देईल. गरीबाकडे राहिले ते सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल. म्हणून देवीने एक म्हातारीचे रूप घेतले. फाटकी वस्त्रे ल्याली, आधारासाठी हाती काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारले, कोण ग तू? कुठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय? काय हवं तुला? म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेला राहते मी. तुझ्या राणीला भेटायला आले. कुठे आहे ती? दासी म्हणाली, राणी साहेब महालात आहेत. त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागावतील. तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील. तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब. म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार गरीब होता. त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत. नवरा तिला मारहाण करी. ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली. तिची अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणाऱ्या महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने हे व्रत केलं. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले. तिची घर संपत्ती समृद्धीने भरले. तिच्या जीवनात आनंद भरला. लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ते दोघी पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे. पण लक्ष्मी व्रताचा तिला आता विसर पडला. तर आता पोथी वाचून झाली. आम्ही आता आरती करायला लागलोय. आरती करून घेतो आता.
जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रुके तू स्थूललक्ष्मी करवीर पूर्वासिनी सुरवर मुनिमाता पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता कमलाकारे जठरे जन्मविल धाता सहस्त्रवदनी भुधर नपुरे गुणगांता मातुलिंग गदा खेटक रविकिरणी झळके हाटक वाणी लोटंगन वंदेन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझ प्रेमे आलिंगन भावे ओवाळीन मने हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. हा दे आरती बापूला दे. हा दे देवाला. पुढे धुवून झाले ते सगळी गुरं पण पाणी पाजून झाले ते. म्हशी तिकडे बांधले त्या सावलीला. गायला काही तिकडे जागा नाही त्यामुळे गायला इकडे बांधले. कपडे वाळत घालायच्या आधी खाली जाऊन गव्हाचं दार भिजले का बघून येते. गव्हावर पाणी लावले. घरचं काम बघत बघत गव्हाची दारं पण धरायला चालू आहे ती. सकाळी 8ला आलेले लाईट. पाणी ते भरून घरचं कपडे धुवायच्या आधी लावले पाणी गव्हावर. एका साऱ्यावर लावून गेलते घरी. म्हणलं कपडे धुईपर्यंत भिजल. आता बघून येते भिजले का आणि दुसऱ्या दारावर लावते. गव्हाचा सारा भिजलाय तर आता दुसऱ्या साऱ्यावर मूर्तीदार. दुसऱ्या साऱ्यावर लावलं पाणी आणि तर मामाने कसं करून ठेवले बघा. पाणी थांबत नाही नुसत्या मातीनं. त्यामुळे मामाने गिनीगोलाचे जाड जाड काडे आणून त्याच्या पेंड्या बांधले आणि ते पेंड्या ठेवले ते दाराला. प्रत्येक दाराला तसं केल्या. मामाकडे दार असते ते जरवेळेस. मामा गेले ते गावात त्यामुळे दार आज माझ्याकडे आले ती. मामा गावात आले की बरं धरतेलच. मामा इस्तवर धरायची ती दारं. अशा प्रत्येक दाराला पेंड्या करून लावल्या त्या. म्हणजे पेंड्या आणि माती बरोबर पाणी थांबते बरोबर. दुपारच्या 1:30 वाजले त्या. कपडे वाळत घालून आल्यावर इकडे माझं दारं धरायला चालू आहे. 5व्या साऱ्यावर पाणी लावले आता. आणि इकडं बाबळीवर चालू आहे चिमण्यांचा चिवचिवाट. वनाचं बसले ते झाडावर. मामा आले ते आता मामा धरतेला दार. आता मी घरी जाते. फराळ करायची अजून मला. मामा गेलं दाराकडे आता. चला आता मी घरी जाते. या सगळ्यांनी फराळ करायला शाबू आणि घरी बनवलेलं केळीचे वेफर्स घेतले. आता वाजले त्या 2:15 आणि खाली आलो आता उसात शेळ्यांना वैरण न्यायला. असं कवळं कवळं गवत आहे ते काढायचं शेळ्यांना. गवताचे गटोडं काढलं. आता गटोडं बांधून वरे वाटायला नेऊन ठेवायचं आहे. आणि आता दुसरे गटोडं शिवरीच्या पाल्याचं करायचं आहे. इकडं आलो आता शिवऱ्याचा पाला न्यायला. पाला मोडून घेऊ आता आणि दोन्ही गटोडी घेऊन जाऊ मग घरी. 5:30 वाजले त्या. आणि आता स्वयंपाकाला लागली मी. आज करायची पुरणपोळी. हरभऱ्याची डाळ चांगली शिजवून घेतली. चांगली शिजली डाळ. आता ह्यातलं येळवणी घेते येळून आणि पुरणाला चटका देऊन घेते. डाळ सगळी कढईमध्ये टाकली. गूळ टाकल्या बारीक करून. सुंठ बडीशेप भाजून टाकली. आता चांगला चटका देऊन घेते पुरणाला. आता हे सगळा एक गोळा घट्ट होईपर्यंत चांगलं हलवत राहायचं. आणि इकडं एका पातेल्यामध्ये गुळवणे ठेवले करायला. मैस एक टायमाच धार देते. संध्याकाळी काही धार देत नाही आता. त्यामुळे आता गुळवणे ठेवले करायला. पुरणाला चांगला चटका देऊन झाला आहे आणि थोडंसं गार पण झाले. चला आता
वाटून घेते आता. पुरण वाटून झाले सगळं, कणिक मळून घेतलेले. चला आता पोळ्या करून घेते. सगळा स्वयंपाक करून झालाय. आता देवासमोर नैवेद्य ठेवते आणि आम्ही पण आता उपवास सोडून घेतो. जेवण झाली ते सगळ्यांची. आता भांडी घासून घेते आणि किचन आवरून घेते सगळं. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. उद्या भेटूयात अशाच एखाद्या छानशा आणि नवीन ब्लॉगसोबत. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.